राहता शहराचे नगर परिषदेचे माननीय मुख्याधिकारी साहेब व राहता शहरातील स्वच्छता दूत यांच्या संयुक्त संयमाने राहता शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केलेली आहे। गेल्या आठवड्यात शुक्रवारपासून प्रत्येक शुक्रवारी सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये स्वच्छता अभियान शहरामध्ये ठिकठिकाणी राबवलं जाणार आहे। आज नवनाथ मंदिर रोड ते चितळे रोडपर्यंत डिव्हायडर ते दोन्ही बाजूची स्वच्छता करण्यात आलेली आहे। या परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की यापुढील काळामध्ये आपण उघड्यावर कुठेही कचरा टाकू नये। गेल्या 6 महिन्यांपासून राहता शहरातील नागरिकांना कचरा टाकण्यासाठी बॅरल्सची सुविधा देण्यात आलेली होती, परंतु असं लक्षात आलं की नागरिकांना बॅरल्स देऊनही ते उघड्यावरती कचरा टाकत होते। पुढील आठवड्यामध्ये हे सर्व बॅरल्स हटवले जातील। तसेच नगरपालिकेच्या तर्फे या नवनाथ मंदिर रोडवरती जे डिव्हायडर आहेत, या डिव्हायडरवरती असलेले सर्व चेंबर आहेत, हे चेंबर अंडरग्राऊंड करण्यासाठी चेंबर कन्स्ट्रक्शनचं कामकाज सुरू झालेलं आहे। पुढील 15 दिवसामध्ये हे चेंबर्स निश्चितच पूर्णपणे बंद केले जातील आणि या परिसरामध्ये जेथे जेथे नागरिक उघड्यावरती कचरा टाकतात त्या नागरिकांना नगर परिषदेमार्फत आता काही दिवस सूचना देण्यात येत आहे। राहता शहरातील नागरिकांना विनंती आहे की त्यांच्या परिसरात येणाऱ्या घंटागाडीतच हा कचरा टाकावा। आपल्या कचऱ्यासंदर्भात काही सूचना असतील तर आपण माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे आपण तशी सूचना करू शकता, परंतु कुणीही उघड्यावर कचरा टाकू नये। राहता शहर हे स्वच्छ सुंदर व्हावं यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे। राहता शहरामध्ये जेथे जेथे कचरा मोठ्या प्रमाणावर लोक उघड्यावर आणून टाकतात त्या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी नेमणूक करण्यात आलेली आहे। सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळी रात्री 8 ते 10च्या दरम्यानसुद्धा नगर परिषदेचे कर्मचारी हे ठिकठिकाणी उभे राहणार आहेत। तरी परिसरातील नागरिकांना विनंती आहे की उघड्यावर कुणी कचरा टाकू नये। आपण उघड्यावर कचरा टाकता त्यामुळे राहता शहराचं आरोग्य खराब होत आहे। ते आरोग्य या पुढील काळामध्ये खराब होणार नाही यासाठी सर्व नागरिकांनी राहता नगर परिषदेस मदत करावी। अर्थात हे आपण सर्वांचं कर्तव्यच आहे। आपण या पुढील काळामध्ये राहता नगर परिषदेला आपण मदत काय हे आपलं सर्वांचंच कार्य आहे, आपण ते करावं म्हणजे निश्चितच काम अतिशय उत्तम होईल। राहता शहरामध्ये या पुढील काळात या ठिकाणी जसं घंटागाडीचं टाईम टेबल लावण्यात आलेलं आहे तसं प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक परिसरामध्ये घंटागाडी ही निश्चित वेळेत येणार आहे आणि त्या वेळेमध्ये आपण हा कचरा त्या कचरा गाडीतच टाकायचा आहे। आपण बघू शकता की राहता नगर परिषदेमार्फत सर्व ठिकाणी कचरा व्यवस्थापन व्हावं, तो कचरा उघड्यावर कुणी टाकू नये यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी नेमणूक करण्यात आलेली आहे। कुणीही उघड्यावर कचरा टाकू नये। कचरा टाकणाऱ्यावरती दंडात्मक कार्यवाही तर होईलच, परंतु जे कोणी कचरा उघड्यावरती टाकतील अशा नागरिकांची नावे फोटोसह शहरामध्ये विविध ठिकाणी फ्लेक्स बोर्डवरती लावण्यातसुद्धा येतील। अशी घटना घडू नये यासाठी राहता शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार्य करावं। तसेच या नवनाथ मंदिर रोडवरती जे काही वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे त्या वृक्षांमध्ये कुणीही खाद्यपदार्थ टाकू नये, तसेच कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नये आणि ज्यांच्याजवळ बोरचं पाणी आहे त्या नागरिकांनी या वृक्षांचं संगोपन करण्याचं दत्तकत्व स्वतः घ्यावं आणि होता होईल तितके सुंदर ही झाडे वाढतील याकडे सर्वांनी लक्ष द्यावं, काळजी घ्यावी। हे राहता शहर आपलं आहे, ते चांगलं झालं पाहिजे, ते चांगलं असलं पाहिजे यासाठी आपण सर्वांची जबाबदारी आहे।
निश्चितच आपलं सहकार्य मिळेल. पुढील आठवड्यामध्ये हे स्वच्छता अभियान पुढील शुक्रवारी सरकारी जनावरांचा दवाखाना ते शनी महाराज चौक या ठिकाणापर्यंत असणार आहे. त्या परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या स्वच्छता अभियानास सहभाग नोंदवावा इतकीच आपणास विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.